तर नमस्कार मंडळी, जेव्हा आपण बाजारात जातो मुळा तर घरी घेऊन येतो, पण पाला मात्र तिथंच फेकून येतो. पण याच पालाची किती सुंदर भाजी होऊ शकते हे तुम्हाला विश्वाससुद्धा बसणार नाही. ही माझ्या आजीची रेसिपी आहे. नमस्कार, संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करते. तर मुळाचा पाला आपल्याला सुरुवातीला स्वच्छ कट करून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही हातानेच पाला काढू शकता किंवा त्याचे कवडे देठ पण आपल्याला वापर करायचे आहेत. फक्त जे निंबर भाग आहे देठ ते घ्यायचे नाही, ते कवड्या काळ्या पण इथं वापरायचे आहेत आपल्याला भाजीसाठी. तुम्ही याची सुक्की भाजी करू शकतात किंवा रस्सा भाजी. हिरव्या वाटणाची भाजी आधी खूप छान लागते. हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाण्याचं वाटण घालून अशी भाजी खूप छान लागतं. किंवा मुगाची डाळ घालून पण अशी तुम्ही भाजी बनवू शकतात. तर मुळाचा पाला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये उकळायला ठेवायचे. तर मी कढईमध्येच आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाण्याला चांगली उकळ आली त्यातच आपल्याला मुळाचा पाला हा घालून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चमचभर मीठ घालून घ्यायचं आहे. म्हणजे मीठ यासाठी घालायचं आहे आपल्याला जो वास असतो मुळाचा तो वास पूर्ण हात जाईल. त्यासाठीच आपल्या मुळाचा पाला हा अगदी 1 ते 2 मिनटंच पाण्यामध्ये उकडून घ्यायचा आहे. तुम्ही हे भाजी बनवताना सुक्की मुगाची डाळ घालूनसुद्धा भाजी बनवू शकतात सुक्की, किंवा रस्सा भाजी बनवू शकतात. बऱ्याच जणांना या भाजी ही कशी बनवतात ही पद्धत माहीत नाही, पण ही जुनी पद्धत आहे. आमची आजी याच पद्धतीने ही भाजी बनवायची, म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची घेतली फोडणी करण्यासाठी. तुम्ही लाल तिखटाची करू शकतात, पण ही भाजी हिरवी मिरचीचीच खूप छान लागतं. तर मुळाचा पाला पूर्ण उकळल्यानंतर आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे पाणी. नंतर आपल्याला ते पाला पिळून घ्यायचं आहे पाण्यातला. ते पिळल्यामुळे काय होतं, त्याचा पूर्ण हा वास जातो आणि भाजी खायला अगदी चविष्ट लागते. तुम्ही यासोबत भाकरी खाऊ शकतात किंवा चपाती बनवू शकतात. तर मुळाचा पाला आपला पूर्णतः पिळून झाला आहे. आपण त्याला कट करून घेऊयात. तुम्ही नाही कट केलं तरी चालतं, असे तुम्ही फोडणीत घालू शकतात. पण कट केल्यामुळे जे बारीक लांबसरक आपण देठ घेतले होते त्याचे काळ्या, ते बारीक केलं जाईल व्यवस्थित, म्हणून आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे. आता आपण फोडणी करून घेऊयात. आपला मुळाचा पाला पूर्ण कट करून झाला आहे. भाजीसाठी फोडणी करून घेऊयात. तर इथं मी कढई घेतली, त्यात तेल टाकून घ्यायचं आहे. तेल चांगलं तापलं की त्यातच आपल्याला जिरं मोहरी घालून घ्यायची आणि जो बारीक केलेला हिरवी मिरचीचा ठेचा, हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक ते आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यातच मी 1 टोमॅटो घालून घेणार आहेत आणि परतून घेणार आहेत. तुम्ही टोमॅटोच्या जागी मुगाची डाळ पण वापरू शकतात किंवा कांदाही वापरू शकतात. तर मी या ठिकाणी कांदा नाही, फक्त टोमॅटोच घेतलेला आहे आणि जो मुळाचा पाला बारीक केला होता आपण तो त्यात घालून घ्यायचा आहे आणि हा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. म्हणजे आधीच आपण पाण्यात उकळून घेतला होता हा पाला, नंतर आता तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेऊयात. म्हणजे जो मसाला आहे तो पूर्ण भाजीला त्यात उतरेल आणि आपल्याला हा पाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे त्यामध्ये. हवं असल्यास त्यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचं कूट पण घालू शकतात किंवा तुम्हाला नाही आवडत असेल तर नाही घातला तरी चालतं. पण शेंगदाण्याच्या कुटामुळे अगदी भाजी आपली छान लागतं. अगदी आपण मेथीची भाजी करतो सुकी, त्याच पद्धतीने हे भाजी लागतं. एकदा नक्की करून बघा. तर जर तुम्ही बनवली नसेल तर खूप छान पद्धतीची भाजी आहे आणि जरा वेगळी भाजी. तर 1 ते 2 मिनटं आपल्याला परतून घ्यायची ही भाजी. पाहू शकता आपली भाजी मस्त इथं तयार झाली. त्यात थोडंसं मी 1 ते 2 चमचच शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहेत. तुम्ही अशी भाजी मुलांच्या डब्याला पण देऊ शकतात किंवा संध्याकाळच्याच भाजीला कंटाळा आला की आपण मुळाच्या पाल्याची भाजी बनवू शकतो किंवा मुळाच्या खिसाची भाजी खूप छान लागते. तर इथं मुळाच्या पाल्याचीच भाजी वापरलेलीच मी. इथं आपली भाजी पूर्ण शिजून झाली आहेत, म्हणजे आपली भाजी तयार झाली आहेत. पुन्हा ते परतून घ्यायचं आहेत आणि दिसायला पण अगदी खूप छान दिसत आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटलीस तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. चला तर भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.